खारघर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांची कामे वेळेवर व्हावीत, कोणाच्या काही अडचणी असल्यास त्या सोडवण्याकरिता नागरिकांना प्रत्यक्ष भेट व्हावी, याच अनुषंगाने रविवार दिनांक 27 जुलै रोजी शेतकरी कामगार पक्षाचे खारघर येथे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। खारघरमधील आरोग्य, दळणवळण, रोजगार, शिक्षण, पाण्याची व्यवस्था तसेच लोकाभिमुख सेवा या कार्यालयाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यासाठी या कार्यालयाचे उद्घाटन केले असल्याचे प्रतिपादन बाळाराम पाटील यांनी केले। शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यप्रणालीवर खुश होऊन नवी मुंबई येथील प्रसिद्ध उद्योगपती बिल्डर संतोष शेट्टी यांनी आपल्या सहकार्यांसह शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केलाय। शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला। यावेळी नवनिर्वाचित कार्यकर्त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले। शेतकरी कामगार पक्ष विकास करू शकतो हा विचार मनात घेऊन असंख्य कार्यकर्ते शेकापमध्ये दाखल झालेत, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। अशा लोकांपासून ह्या नागरिकांना काम तुम्हाला आम्हाला करावं लागेल। आमच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जर आमचे नेते इतर मंत्र्यांनी झक मारली नसती तर 100% आज या प्रवेश शहराचा आमदार पावन फडणवीस झाले असते। शिवसेनेच्या हाताला ऍड झाली असती ती 2% जी मतं अशी असतात तिथे विनिंग साईड असते, तिथे ते लोक मतदान करतात। त्यामध्ये जर फरक पडला तर आपण 100% आवडा आधाराने देवा म्हणून आलो असतो। उशिरा पण काय होईना हे ते मान्य नव्हतं आणि जे माझी टीम बीजेपी मध्ये रहिवाशी झाली, आज साहेब त्यांना असं म्हणतात बीजेपीच्या टीम मध्ये की बीजेपीची जय मात्रे आणि त्याच्यामध्ये ती सी टीम आहे, क वर्गामध्ये ते आता ते विभागले गेलेले आहेत। सी टीम म्हणजे म्हणून तिथं मात्र जय मात्रे काम करतात, बी टीम म्हणून बाळासाहेब पाटलांचा मुलगा विक्रांत पाटील काम करतोय आणि ए टीम म्हणून कशा पाटील काम करतायत। अशा सी टीम मधला हा म्हणजे ज्या जय मात्रेंना शेतकरी कामगार पक्षामध्ये अनेक मानाची पदं दिली गेली, आज त्या लोकांना क वर्ग म्हणून काम करावं लागतं। अतिशय अपमानास्पद गोष्ट आहे। तो ईडीच्या भीतीपोटी, माती चोऱ्याच्या भीतीपोटी, दगड चोऱ्याच्या भीतीपोटी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असेल तर ते सुद्धा आम्ही ठरवून काढून त्याला परत सुद्धा आम्ही ईडीकडे जाण्याचा भाग पडून जी ताकद शेतकरी कामगार पक्षामध्ये आहे कार्यकर्त्यांनी विधानसभेच्या किंवा इतर निवडणुकीच्या निमित्तानं परवाचं विश्लेषण करून हारून अपयशाला घालून जाऊन काम करून चालणार नाही। छोटीशी छत्रपती शिवरायांचं आपण तिथे त्यांच्या पुष्पहाराला पुष्प अर्पण करून आपण त्या कार्याचा शुभारंभ केला। त्याची छोटीशी गोष्ट आपण सांगतो। ज्यावेळी ब्रिजाराजे जयसिंग छत्रपतीवर चाल करून आले त्यावेळी त्यांना 23 किल्ले समाजचा मुलगा औरंगजेबाच्या पायी औरंगजेबाने तारीख द्यायला लागला। त्याची कठीण परिस्थिती छत्रपती शिवरायांना आली होती। त्यावेळी छत्रपतीच्या जवळ काहीच बोलणं नव्हतं। त्याही कठीण प्रसंगामध्ये छत्रपतींनी दिल्ली येऊन सुटका करून स्वागत निर्माण केलं। तर त्यांच्यापेक्षा आपला काही संकट फार मोठं नाहीये। 2-4 मतांनी निरंतर साहेब आपला पराभव झाला असेल, परत आपण या ठिकाणी चांगल्या प्रकारे आपण काम करू की पुणे शहरामध्ये काम करत असताना आता तुम्हाला एकच काम आहे, टीम नवीन टीम आलेली आहे, प्रचंड प्रमाणात मोठ्या संख्येने महिला भगिनी तुम्ही आलेला। या निमित्तानं तुम्हाला मी एकच विनंती करेन की ज्यावेळी शिवसेनेचा तुम्ही अभ्यास मुंबईमध्ये केला तर ते काय सांगायचे गाव तिथे शहर तिथे शिवसेने, तसं आपलं बिल्डिंग तिथे शेकापचा कार्यकर्ता असायला पाहिजे। त्या बिल्डिंग ठिकाणी आपल्याला कार्यकर्ता असतात। आज आपण ज्या ह्या ठिकाणी सेक्टर 6 विचार केला, कुठल्या सेक्टरमध्ये विचार केला, प्रत्येक बिल्डिंग मध्ये जर संतोष शेट्टी साहेब आपले 2-2 कार्यकर्ते जमा झाले तर आपले हजारो कार्यकर्ते खासदार शहरात जमा होतील आणि त्यांच्या त्या एक कार्यकर्त्यामार्फत आपण त्या बिल्डिंग मध्ये आपण पोहोचू शकतो आणि आपलं काम अधिक प्रभावी करू शकतो। ह्या कामी माझं आमची काय मदत लागली तर 100% हे काम आतापासूनच आपल्याला चालू करावं लागेल। आपल्याला येणारी महापालिका जिंकायची असेल, महापालिकेमध्ये शेतकरी कामगार पक्ष पक्षाचा झेंडा फडकवायचा असेल तर आपल्याला ही कामं करावीच लागतील। पुन्हा एकदा तुमचं शेतकरी कामगार पक्षामध्ये मनापासून स्वागत करतो आणि हे तुम्हाला विश्लेषण करत असताना ज्या ठिकाणी तुम्हाला आमची गरज लागेल, ज्याप्रमाणे उद्यामध्ये काही आम्ही राबवल्या त्याप्रमाणे आपण इथं राबवू। शेतकरी कामगार पक्षाचा
विजयाचा लाल बावटा या खासदार शहरात फडकवण्यासाठी आपण कटिबद्ध व्हा विनंतीचं आवाहन करतो सांगतो. जय हिंद जय महाराष्ट्र. साहेब, काय सांगाल, आज मोठ्या संख्येने संतोष शेट्टी असतील त्याच्या सर्व सहकार्याने शेतकरी कामगार पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे, काय आपली भूमिका असेल? या ठिकाणी आज संतोष शेट्टी सारखा एक अतिशय चांगला कार्यकर्ता, सुसंस्कृत सत्शील कार्यकर्ता शेतकरी कामगार पक्षामध्ये प्रविष्ट झालेला आहे. शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं त्यांचं मनापासून स्वागत करतो. त्यांच्या समवेत आलेले त्यांचे सर्व कार्यकर्ते बंधू आणि भगिनींचं शेतकरी कामगार पक्षामध्ये स्वागत करतो आणि या ठिकाणी त्यांना विश्वास देऊ इच्छितो की आपण एक अतिशय सुसंस्कृत अशा पक्षामध्ये आलेला आहात. एक अतिशय चांगला सुसंस्कृत माणूस चांगल्या संघटनेमध्ये आलेला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून या ठिकाणी स्वातंत्र्य काळापासून स्थापन झालेल्या आणि कार्यरत असलेल्या एका राज्यातल्या अतिशय सय्यद पक्षामध्ये आलेला आहात. आपलं मनापासून स्वागत करतो आणि ज्या विश्वासानं आपण प्रवेश केलेला आहे तो विश्वास मी आणि माझे सारे सहकारी निश्चितपणानं सार्थ ठरवू. या बाबतीत कुठेही कमतरता पडणार नाही असं आश्वासन. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती याचा कसा फायदा होईल? पनवेल महापालिकेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि शेतकरी कामगार पक्षामध्ये पक्षप्रवेशचे कार्यक्रम मोठ्या संख्येने सध्या वाढत आहेत. या ठिकाणी संतोष शेट्टी यांचा प्रवेश खारघरमध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन हे निश्चितपणानं महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सूचना आहे असं समजायला हरकत नाही. त्यासोबतच अनेक ठिकाणी शेतकरी कामगार पक्षामध्ये प्रवेश या ठिकाणी होत आहेत. ज्या पद्धतीनं पनवेल महानगर क्षेत्रातल्या नागरिकांना गृहीत धरलं जातं आणि निर्णय घेतले म्हणून सांगितलं जातंय ते बघितलं. पनवेलच्या नागरिकांचा सातत्यानं 2017 पासून संघर्ष चालू आहे. धरणे, मोर्चे, आंदोलनं, हायकोर्ट, विधिमंडळ, सुप्रीम कोर्ट हे सारं करामध्ये दिलासा मिळावा, कराची फेररचना व्हावी म्हणून पनवेलकर करतायत. पनवेलचे आमदार मात्र 100% कर त्यांनी त्यांच्या बंधूनं भाजप सत्ताधारी महापालिकेत असताना जो लावलेला आहे तो मान्य करा आणि त्याच्यावर 10% व्याज भरा असं सांगतायत आणि त्या बदल्यात देवाभाऊंचं आणि महाराष्ट्र सरकारचं अभिनंदन करतायत. असा या ठिकाणी प्रकार चालू आहे. पनवेलकर या ठिकाणी सांगतायत की या ठिकाणची कायदा सुव्यवस्था चांगली राहिली पाहिजे, सामाजिक स्वास्थ्य चांगलं राहिलं पाहिजे, या ठिकाणी सर्व धर्मीय राष्ट्रीय एकात्मतेच्या दिशेनं राहिले पाहिजेत. तर पनवेलचा नागरिक किरीट सोमय्या नावाचा एक भोंगा या ठिकाणी घेऊन येतात आणि भोंगे उतरवायची मोहीम काढतात. हे सारंच पनवेलकर नागरिकांच्या ध्यानात आल्याशिवाय राहणार नाही. पनवेलकर नागरिक पाणी मागतायत आणि हे भोंगे काढायची मोहीम काढतायत. पाण्याच्या बाबतीत चकार शब्द काढत नाही. रस्त्याची कामं असतील, आपण बघितलं शेकडो कोटीचे रस्त्यांची कामं झाली. मगाशी माझे सहकारी प्रकाश म्हात्रे म्हणाले की देशामध्ये एकच IPL आहे, पण पनवेलमध्ये TIPL आहे, VDIPL आहे, PDIPL आहे, आताच आमच्यातून तिकडे गेलेली JMM IPL आहे. हे सारे IPL आणि पुण्या मुंबईतून आणलेले काही ठराविक ठेकेदार यांच्या माध्यमातून पनवेलकरांच्या कराच्या माध्यमातून आलेली जी रक्कम होती त्याचं मातेरं केलं जातंय. पनवेलकरांच्या ज्या मूलभूत सुविधांच्या मागण्या आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष करत पनवेलकरांना पाणी हवंय हे सांगतात आयुक्तांचा बंगला बांधतो, पनवेलकरांना रस्ते हवेत हे सांगतात महापौराचा बंगला बांधतो, पनवेलकरांना या ठिकाणी ग्राउंड हवंय, गार्डन्स हवेत, आरोग्य सुविधा हव्यात, पनवेलच्या नागरिकांना महापालिकेच्या माध्यमातून CBSEच्या शाळा हव्यात हे सांगतायत. मी तुम्हाला या ठिकाणी स्टेडियम बांधून देतो पण ते दिलीप वनसरकरांच्या ताब्यात देतो, तुम्ही खेळायचं, अशी परिस्थिती आहे. एकंदर आपण बघितलं तर ज्या सामाजिक सुविधा आहेत त्या नाहीत, मूलभूत सुविधा नाहीत. कायदा सुव्यवस्थेच्या रक्षणाच्या दृष्टीनं मतदारसंघाचा प्रतिनिधी म्हणून आमदारांना काम करावं तर कायदा सुव्यवस्था कशी बिघडेल या दिशेनं यांचं वर्तन आहे.
या साऱ्या गोष्टीची दखल उशिरा का होईना, पनवेलकरांनी 4-4, 5-5 वेळा यांना संधी दिली, पण माझी आपल्या माध्यमातून या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षामध्ये पक्षप्रवेश होत असताना संतोष शेट्टी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा पनवेलच्या नागरिकांना मागणी आहे की ऑक्टोबर अखेरपर्यंत महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. 15 वर्ष अगदी प्रचंड फसवलं. काही अंशांना आपल्याला, आपल्या सोसायटीला, आपल्या सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना पैसे दिले असतील, मतं विकत घेतली असतील, हिंदू मुसलमान वाद निवडणुकीच्या तोंडावर आणला असेल, पंतप्रधान मोदी आले असतील, हिंदुत्व आलं असेल, त्या ठिकाणी भाषिक भावनिक साथ घातली असेल, पण आता महापालिकेला मतदान करताना, महापालिकेच्या निवडणूक मोहिमेचं अवलोकन करताना खारघरमध्ये केलेलं शेतकरी कामगार पक्षानं ग्रामपंचायतीच्या माध्यमातून काम आठवा, कामोठ्यामध्ये केलेलं काम आठवा आणि आपण सदसद विवेक बुद्धी जागृत ठेवून मतदान करा. मी आपल्याला सांगतो, जसं संतोष शेट्टींना मी सांगतो की त्यांना विश्वासार्थ ठरवल्याशिवाय राहणार नाही. तद्वत पनवेलकरांनी संधी दिली तर पनवेलकरांना कर पुनर्निर्धारणापासून, मूलभूत सुविधांपासून, सामाजिक सुविधांपासून, विविध कला, क्रीडा, सांस्कृतिक उपक्रम असतील, सामाजिक सुविधा असतील, ह्या पुरवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. महाविकास आघाडी म्हणून आम्ही निवडणूक लढण्याचा विचार पक्का केलेला आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी हे सारे उपक्रम राबवले जातील असं जाहीरपणाने या ठिकाणी आपल्या माध्यमातून. महाविकास आघाडीमध्ये कुठेतरी सुटील आमच्यातल्या विसंवादानंतर आम्ही मंडळी आज एक आहोत. आपण परवा 7-8 दिवसापूर्वी बघितलं असेल की या फसव्या माफी, एका बाजूला 10% दंड वसूल करायचा, 100% त्यांनी लादलेली कर प्रणाली मान्य करायला लावायची आणि दुसऱ्या बाजूला देवाभाऊंचं आणि महाराष्ट्र सरकारचं आभाराचे बोर्ड लावायचे. या फसव्या मोहिमेच्या विरोधात महाविकास आघाडीतील सारे पक्ष आणि त्याचसोबत ज्या सामाजिक संघटना गेले 6 वर्ष या आघोरी कराच्या विरोधात भांडतायत, त्या साऱ्या सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन एक आवाजात या विषयावर आपली भूमिका मांडलेली आहे. आम्ही स्पष्टपणानं सांगतो, सत्तेत आलो तर सत्ताधारी म्हणून पनवेलकरांना कर पुनर्निर्धारणाचा लाभ देऊ. दुर्दैवानं पुन्हा एक वेळ पनवेलकर पैशाला बळी पडले, फसव्या प्रचाराला बळी पडले. तर पनवेल महानगरपालिकेचं कामकाज चक्काजाम करून या ठिकाणी नागरिकांना कर निर्धारणाचा लाभ मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो. शिवसत्ता टाइम्ससाठी दीपक कांबळे, नवी मुंबई. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.